टाइम 11 यज्ञ इथे चालले पाहिजे आणि विविध प्रकारच्या शांती असतील, विविध प्रकारच्या हिंदू धर्माचे जे काही यज्ञ असतील ते यज्ञ आपण या इथं केले जातील. गुरूंचं मार्गदर्शन यासाठी महत्वाचं आहे. महाराज आपण फक्त आज्ञा करा, आपण 11 यज्ञ कुंड इथं निश्चितपणे उभारू. लवकरच तो दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आपल्या बरोबर कोण आहे? सबका मालिक शब्द आहे. सबका म्हणजे सगळेच आले आणि हा बाबांनीच इथं पाठवलेलं आहे. आणि त्या सबका मालिक ते साहेबांनी भगवान दत्तात्रयांची पण सेवा केली. सगळ्यांचं दैवत भगवान दत्तात्रय. इथं स्वामी समर्थांच्या रूपामध्ये आमचे संतोष भाऊ पण आहे. सगळेजण आपापल्या प्रतिनिधी देवतांच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून सगळेजण आहेत. जसे आता हे पाणी थेंबापासून सिंधू तयार झाला त्याप्रमाणे आज त्याच्यातून आपण आता हा आनंद घेत आहोत. त्याप्रमाणे सगळ्यांच्या माध्यमातून एक वेगळी ऊर्जा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्हाला जी मनामध्ये जी कल्पना आली, मी राजेश्वरांच्या वतीनं गंगामाईच्या वतीनं काही देतो, 10 पटीनं ती जास्त पूर्ण होईल. देवाकडे प्रार्थना. यानंतर आमचे संतोष भाऊ. धन्यवाद. आपल्या परिसरामध्ये 12 वर्षातून नाशिक येथे संत महंत ऋषी मुनी अनेक साधक त्यांचा महाकुंभ भरतो 12 वर्षाने. परंतु वारकरी संप्रदायाच्या अंतर्गत दरवर्षी जो महाकुंभ भरला जातो तो महाकुंभ पुढच्या वर्षी आपल्या गावामध्ये भरतोय. संत श्रेष्ठ गंगागिरी महाराज त्यांची पूर्व परंपरा आणि आता त्या गादीवरती विराजमान असलेले महंत हिंदू धर्मप्रेमी खऱ्या अर्थाने रामगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आपल्या गावामध्ये येतोय. आणि तो संतांचा कुंभ नाही, तो तुमच्या आमच्या सामान्य भाविक जनांचा उद्धार करणारा ती एक ज्ञानगंगा आहे. त्याच्यामध्ये अखंड 3-3 हजार लोक हरिपाठ म्हणायला आहेत, रामकृष्ण हरिमंत्र म्हणायला आहेत, यज्ञ तिथं चालू असतो. आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक राजनेते असतील, संत असतील, तुमच्या आमच्या सारखे सामान्य प्रापंचिक माणसं असतील, या महाकुंभामध्ये ज्ञानाचा प्रसाद ग्रहण करण्यासाठी, अन्नाचं दान करण्यासाठी पण आणि तो प्रसाद ग्रहण करण्यासाठी इथं पण उपस्थित असतो. आणि असे महाकुंभ ज्या वेळेस अशा त्या गावागावामध्ये त्या तालुक्यामध्ये घडतात त्यावेळेस नाम संकीर्तनाने त्या आलेल्या भाविकांच्या एक विचाराने भगवंताला तिथं अवतीर्ण व्हावं लागतं. वातावरण नुसतंच यज्ञ याग होम हवन कमी झाले म्हणून नाही दूषित झालेलं, ते तर झालेलंच आहे. धर्म लोपला, यज्ञ याग होम हवन कमी होऊ लागले. आमची ब्राह्मण जी संस्था आहे हिंदू धर्मामधली, ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य, ती संस्था आमच्याच लोकांनी अनेक प्रकारचे दूषण नावं ठेवून, काही ज्या संघटना आहेत, काही संभाजी महाराजांच्या नावाने संघटना आहेत, काही मराठ्यांच्या नावाने संघटना आहेत, अशा संघटनांनी ती संस्था नष्ट केलेली जवळजवळ. आणि तुमचा ब्राह्मण ज्ञान देणारा वर्ग जर नष्ट जर झाला तर क्षत्रिय वैश्य आणि क्षुद्र यांना ज्ञान कोण देईल? ब्राह्मण वर्ग जर नष्ट झाला तर धर्म नष्ट होतोय. ही संकल्पना, हा विचारच आमच्या हिंदूंच्या डोक्यामध्ये नाही येऊन राहिला. त्याच्यामुळे असं तिळतिळ असं आम्ही तुटतोय का काय केल्याने हा धर्म उभा राहील. म्हणून ह्या महाकुंभामध्ये आपल्याला सद्विचारांचे चांगले पाईक, चांगले अनुयायी आपल्याला घडवायचे. ते घडतायत. आपण उद्धरणी जागा किंवा झाडू संतांचे मार्ग या उक्तीप्रमाणे आपल्याला या महाकुंभामध्ये सहभागी व्हायचं आहे. आपण सर्वांनी होऊया तन मन धनाने. आणि हा धर्म जो अगदी रसातळाला गेलेला आहे, मायनस मध्ये गेलेला आहे, त्याला पुन्हा एक जीवाने संघशक्ती कलियुगे या न्यायाने किंवा अयम निजम पुरवेत्ती गणनाम लघुचैतसाम उदार चरिता नाम तू वसुदैव कुटुंबकम अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोकी. किंवा जो जे वांछिल तो ते लाव. काय संकल्प आहे आमच्या संतांचे. सर्वांनी एकत्रित येऊन आपण हा महाकुंभ यशस्वी करूया भगवंताच्या कृपाशीर्वादाने. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.
जय रागेश्वरानंद. आपण सर्व भाग्यवान आहोत. गंगामाईच्या कुशीमध्ये आपल्या आयुष्यातले काही क्षण आनंदित करत आहोत. या ठिकाणी अनेक संकल्प आपण मांडलेले आहेत आणि गंगामाई नक्कीच सगळ्यांचे संकल्प पूर्ण करेल अशी मी मनापासून ग्वाही देतो. आणि खरोखरच आजचा सुवर्णाचा दिन आज अमृतात न्हाला. त्याप्रमाणे आज आमचे गुरु पण आहे, सोनू गुरु, यांच्या माध्यमातून यज्ञशाळा उभी राहिली, गोशाळा राहिली, मंदिराचं वैभव उभं राहिलं. हे आमचे सोनू गुरूंचं एकदा टाळी वाजून आपण अभिनंदन करू. त्याचप्रमाणे संतोष भाऊंच्या माध्यमातून हे भक्तीचे मळे तर होतेच, पण डोस देऊन आणखीन आवरेज काढायचं काम, आवरेज आहे की नाही. त्याचप्रमाणे साईबाबांच्याच रूपामध्ये आमचे हरी रवींद्र महाराज पण आलेले, त्यांच्या बरोबर आलेले रवींद्र दास, एकच नाव शिकाय दोघांची. पण धन्यवाद देऊ. आणि सर्वजण मंडळी या ठिकाणी मोठा आनंद, या ठिकाणी एक वेगळं दृश्य बाबांच्या कृपेने आपल्याला पाहायला मिळतं. इकडे नर्मदामाई आहे, इकडे गंगामाई आहे, तिकडे साईबाबा आहे, राघवेश्वर आहे, बरेच देव देवता आहे. आणि गंगेमध्ये नावाचं काम बऱ्यापैकी कष्ट करून आमचे संतोष भाऊ मोरे त्यांनी त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून एक वैभव या मंदिराचं नुसतं नावाच्याच रूपाने नाही वाढवलेलं. त्यांचे वडील बरोबर 2-2:30 वाजता रोज येतात. 13 नंदी आहे, 13 पिंडी आहे, या सगळ्यांचा अभिषेक त्यांचे वडील रोज करताय. आणि हा वडील आणि यांची पण सेवा हे सुद्धा सांगता. मला देवानी एकच मुलगा दिले म्हणून धर्माने वागायचं, हा धर्माने अजिबात वागायचं आहे का नाही. कारण त्या मुलांना आशीर्वाद पुण्य असलं तरच त्यांची काहीतरी प्रगती होते. आणि असा विचार ज्यांच्यामध्ये आहे आणि चेहऱ्यावर नेहमी प्रसन्नता आहे. जे काम करताय, घाट असेल कुठलंही काम राहू, हे एकदम म्हणजे करायचं असं तळमळ ना. म्हणून या ठिकाणी खेळत प्रभू रामचंद्राला घेऊन गेलो ना पलीकडच्या कडेला प्रभू रामचंद्राला घेऊन गेले होते कोण, खेळत आहे का नाही. त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा एक वेगळा आनंद आमच्या संतोष भाऊंनी दिला. संतोष भाऊ पिढ्यान पिढ्या तुम्हाला राघवेश्वरच्या वतीने आशीर्वाद कायमस्वरूपी.